श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। तुमच्या आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। तुम्ही जर एक स्वामी सेवेकरी असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून जा। तर आज आपण पाहणार आहोत की चांगली वेळ येण्यापूर्वी तुळस देते संकेत। तर कोणकोणते संकेत आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ नक्की पूर्ण पहा। जर तुमच्या घरात तुळस असेल तर हा व्हिडिओ पहा, कारण तुळस तुम्हाला तुमची चांगली वेळ येण्यापूर्वी काही संकेत देत असते आणि तुमचे चांगले दिवस लवकरच सुरू होणार आहेत। तर तुळशीचे रोप काही वेळा शुभ तर काही वेळा अशुभ संकेत देत असतात। ते कसे तर जाणून घेऊया। तर तुळशीचे रोप हे खूप पवित्र आणि दिव्य आहे असं सांगितलं जातं। याचे नित्यपूजन केल्याने व्यक्तीला सुख समृद्धीची प्राप्ती होते। भगवान श्रीकृष्ण यांनी तुळस ही खूप प्रिय आहे। तुळशीच्या पानाशिवाय श्रीकृष्ण कोणताच भोग अथवा प्रसाद स्वीकारत नाहीत। भगवान श्रीकृष्ण सांगतात की जो मनुष्य तुळशीची नित्य पूजा करतो त्याच्यावर कधीच कोणते संकट येत नाहीत। जो नित्य रूपाने तुळशीची पूजा करतो तो सर्व आजारापासून लांब राहतो। तुळशीमध्ये सर्व प्रकारचे रोग दूर करण्याची अद्भुत शक्ती असते आणि याचे रोप जर तुमच्या दारात लावलेले असतील तर येणारे सर्व संकट व सर्व प्रकारची वाईट नजर तसेच नकारात्मक शक्तींचा नाश होऊ लागतो आणि आपल्या घरात सकारात्मकता येते। तर आपला घर आनंदी राहावं हे सर्वांनाच वाटत असतं। तर आपल्या घरावर आणि कुटुंबावर लक्ष्मीची प्राप्ती होणार असेल तर तुळशीची पाने छान हिरवीगार दिसू लागतात। तुळस ही भरलेली ही दिसली की घरात आनंद दिसतो। तर आपण रोज तुळशीला पाणी घालावेत। तुळशीला स्वच्छ पाणी अर्पण करावा। खराब पाणी अर्पण केल्यानंतर तुळशी वाळू शकते, त्यामुळे आपल्याला स्वच्छ प्यायचे पाणी घालावेत। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे देवपूजेचे पाणी हे तुळशीला कधीच घालू नये, कारण तुळशीमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो। तर कधी कधी तुळशीमध्ये बदल होतो, म्हणजे तुळशीचे पाने गळू लागतात, तुळस सुकू लागते। आणि जर तुमच्या घरातील तुळशीमध्ये असा काही बदल होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका, कारण घरातील तुळस काही संकेत देत असते। सुकलेली तुळस ही घरासाठी अजिबात चांगली नसते, कारण घरात काहीतरी अनर्थ घडणार असतो, नाहीतर भांडण तंडे किंवा नकारात्मक ऊर्जा येण्याची शक्यता असते। जर आपल्या घरातील तुळशीच्या कुंडीत नवीन रोप येणे हे खूप शुभ लक्षण आहे। याचा अर्थ असा होतो की आपल्या घरी लक्ष्मीचं आगमन होणार आहे, म्हणजेच कमाई वाढणार आहे। जर त्या कुंडीमध्ये तुळशीचं रोप येत असतील तर खूपच शुभ मानलं जातं। आणि आपल्याला रोज पाणी अर्पण करताना एक मंत्र म्हणायचा असतो, तो म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। हा मंत्र म्हणत तुळशीला 7 प्रदक्षिणाही घालू शकता किंवा पाणी अर्पण करते वेळेसही म्हणू शकता। जर तुम्हाला तुळस ही हिरवेगार फुललेली तिला बहर येऊन नवीन मंजिरी येऊ लागते तर समजून जा की तुमच्या वास्तूवर माता लक्ष्मीचा कृपा आहे। तर आपण असंही बघतो की तुळशीच्या रोपाजवळ काळ्या लाल मुंग्या जमा होऊ लागतात। याचा अर्थ असा होतो की कोणी बाहेरची व्यक्ती तुमच्या घरावर विपत्ती आणणार आहे। कोण्या तरी व्यक्तीमुळे तुमचे मोठे नुकसान होऊ आणि तुळशीच्या रोपाजवळ छोटे फुलपाखरू किंवा चिमण्या येऊन बसत असतील तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला लवकरच धनलाभ होणार आहे किंवा तुमची कोणती तरी मोठी इच्छा नक्की पूर्ण होणार आहे। जर तुळशीची हिरवी पाने आपोआपच गळून पडत असतील तर तुमच्या घरात कलेश आणि काही समस्या येऊ शकतात। तर आपल्याला रोज सकाळी संध्याकाळी तुळशीची नित्यनेमाने पूजाही करायची असते। रोज तुळशीजवळ तुम्हाला तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा असतो। आपल्याला तुळस ही कुंडीत किंवा अंगणात लावायची आहे। जर घरात तुळशीचे रोप हे पश्चिम उत्तर किंवा ईशान्य दिशेला लावावा। पूर्व दिशेला तुळस ही ठेवू नये। तुळशीची ही घरात असल्याने ऑक्सिजन ही खूप मिळतो आणि चांगल्या प्रमाणात ही मिळेल आणि स्वच्छ आणि शुद्ध ऑक्सिजन मिळू लागतं। तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब, शेअर, कमेंट, लाईक करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।